आता काय झालं सोशल मीडियावर ना आम्ही रील ओपन केलंय किंवा फेसबुक ओपन केलं एक लिक्विड असतं ते असं हाताला लावायचं, असं लिंबू ठेवायचं, असं वर केलं की लिंबू उचलला जातो. कोणाला लिडत काढताय तुम्ही? नारळ घ्यायचं, त्याच्यावर ते स्फटिक टाकायचे, तुम्ही पोटॅशियमचे असतात ना, ते पोटॅशियमचे स्फटिक टाकायचे आणि ते टाकलं, त्याच्यावर पाणी टाकलं की ते लगेच पेट घेतं. पाण्यासोबत पोटॅशियमचा संयोग झाल्यानंतर ते पेट घेतलं, झाला नारळ झाला. त्याच लहानपणी शिकवलं होतं आम्हाला. चौथीला असताना आमच्या शाळेमध्ये जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलनवाले आले होते ना, तेव्हा त्यांनी ते नारळामध्ये इंजेक्शननी ना कुंकूचं पाणी टाकायचं शिकवलेलं आहे. त्यांनी ना ते एक डोळा फोडायचा आणि त्या डोळ्यामध्ये टाकायचं आणि परत तो डोळा लिपायचा, ते पण शिकवलेलं आहे. हळूच नारळ चिरायचं, त्या नारळामध्ये चिल्लर टाकायची आणि ते फेविक्विकने चिपकायचं, बरोबर जिथून केलेलं आहे तिथूनच ओढायचं. जरा चेक करा, एकदा मंडूकारामध्ये जाऊन समोर जाऊन बसा. आजही त्याच्या काही व्हिडिओज मध्ये ती जी दिवार त्याने तोडली होती ना, ती त्याच्या आधीही तशीच होती आणि आताही तशीच आहे, फक्त हात लावला आणि खाली पडली. हनुमानजीने दिवार तोडली. अरे हनुमानजीच्या हुंकारने अख्खं विश्व हादरलं होतं. तुम्ही भिंतीपर्यंत पोहोचलाय. जिथे जिथे हिंदू सनातन धर्माचा अशा पद्धतीने अपप्रचार असेल तिथे तिथे मी बोलणार. तुम्ही ट्रोल करा, फ्रोल करा, काही करा.